ओके. हो 5 वाजत आले आहे. हे बघा आता ना माझी टिकली ठेवले बॅगेत सापडत नाहीये. हा ना कुंकवाचा करंड आहे. मला वाटतं आमच्या आजीचा असेल कदाचित, म्हणजे आजी सासूबाईंचा असेल असं मला वाटतंय, नाहीतर मग सासूबाईंचा तरी असेल. आता गावाला आले की मग काय टिकली नसेल तर कुंकू तरी मग मस्त. आरशात दाखवा ना, आरशात कसं दिसतंय तुम्हाला तर छान छान. कुंकू असं रोज लावू का कुंकू? मुंबईला पण कुंकू मोठं कुंकू लावायचं. मोठं लावू कुंकू. कुठे चाललं? बर बर जा आम्ही पण आता आपली जरा ही शेती बघतो जरा. बघायचे जरा हे घालते. आजी तू दाखव ना मला शेती. तू काय 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 केलं. थांबा 2 मिनिट. हे घालून कानातलं वगैरे मुंबईला कशी घालत नाही ना कानातलं, हे रोज नसतं कानात. आणि ते ट्रॅव्हल्स मधून येताना हे याचा ना स्क्रू आहे तो खराब झाला होता, म्हटलं ट्रॅव्हल्स मध्ये नको घालायला, इकडे आल्यानंतरच घालावं. पैंजण पण आणले. आणि हे कानातलं कोणी केलं मला? मी. कधी आठवते का? मग कोणी केलं? तुम्ही केलं जेव्हा सोनं 10 रुपये किलो होईल. 10 रुपये किलो. काय फालतू जोक होतं बाबू. मम्माने काय फालतू जोक मारला. 10 रुपये किलो कधी नाही. आता तुम्हाला ना शेती दाखवत आमची आई सोबत, आजी सासूबाईंसोबत. त्या झाडाला वांग केवढं लोमतंय. हे वांग्याचं झाड आहे. वांग तिकडे हात लावून काट मध्ये वांग दाखवायला पाहिजे काही व्हिडिओ मध्ये. तेवढं वांग आहे बघ. हे बघा कोणतं हे नाव या. हो बापरे बघा इथं आहेत वांगे मोठे मोठे. ते बघा त्यात काटे. ही केवढं वांग आहे बघा. किती मस्त आहे. फ्रेश तर अजून किती दिसतंय झाडाचं. हिते या खाय हे बघ. हिते या खाय हे बघ. बापरे एका झाडाला 3-3 लागले. ते बघा इथे पण आहे. त्याला खाया सरत सारखी कुठं वांगी वांगी पण नाही खावडं सारखी कुठं खायचं. हा हे बघा केवढं मोठं किती आहे तिथला. एकाच झाडाला असं किती दिसतंय वांगे का? लागले बघा इथे. ठेव ती या खाय ही या. औ, आणि फ्रेश आहेत अजून मस्त. गाड्या घ्या नाही ही वांगी आणि आहेत. ये इकडे जाऊ ठेव काय त्याला एक बंबे बंबे या पानाखाली ही सगळी वांगी पडशी रे बाबा तसं. भेंड्या पण आलेत बघा. आता भेंडे तोड. हे बघा भेंड्या तोडायचे का? हा तोड. आई आत्ती सांगितले का? काय आजची पैसे तोड. मी सांगितलंय ना, सासूची सासू आहे ती तोड. सासूच्या सासूने सांगितलं मग तोड. हा थांबा आता हिकडून जरा फिरून येते मग तोड. बरं घे ही अशी आज खायचे का नाही कवळे कवळे तर मला सरत नाही संचार घेऊ दे गोळा करून. भेंडी कशी आली. झाड केवढे आणि भेंडी कुठे लागली. टुंग आमच्या इशूच्या वेणी सारखी दिसते. इशूची अशी कशी वेणी असते. पुढे या अजून काय काय दाखवते जायचं पण तुम्हाला अजून एक दाखवते. अजून एक या या पटकन. अजून एकदा दाखवली या. या 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 या. हे काय? ही भुईमुगाची भुईमुगाच्या शेंगा. चांगले रंगाचा. शनाई आहे काही भुईमुगाच्या शेंगा आहेत. तुम्ही लग्न आता गेला इथं आम्हाला ओळखायला पण यायचं नाही कोणत्या शेंगाला कोणत्या झाडाला कोणती शेंग हायदी म्हणजे शेंगा पिकलेत का नाही त्या. किती छान आहे ते मस्त आहे का? मुलगी शेजारी शेंगाचे ढाळे भुईमुगाचे शेंगदाणे तर त्याचे ना आमच्या आजीने काढून दिलीत बघा. मस्त लागते खरं. आणि भरले तेवढे भारी ना शेंगदाणे बघा. कोवळे मस्त शेतात फ्रेश फ्रेश शेंगदाणे मस्त लागतात. शनू तुझं काय चाललंय? खातोय. शनून पर्स बनवली पानाची बघू बघू. दाखवले आम्ही सकाळी व्हिडिओ बनवला त्याचा. छान. दर शनू खा. शनूला पण खूप आवडतात ही शेंगदाणे. शनू खाते चांगलं. तुम्हाला हो? मला नको. या ना असं करता. मी व्हिडिओ शूट करतोय ना. मी बिझी माणूस आहे. हा काय बाई ते पिरेम पिरेम. चला चला आता ना ही शेंगाच बघा एवढे शेंगा आहेत इथे. वांग्याची सगळी बघा हे. तुम्हाला अजून एक दाखवती गोष्ट. हे आता शेंगा मोडलं माझ्याकडून. आता आजी ओरडते तुला आता आजी ओरडते. पण एक एवढ्याच्या नाही ते कसलं तरी वालाच्या कसल्या तरी शेंगा म्हणतात याला. मला पण नक्की माहिती ना शेतीतलं एवढं.
शेंगा खाऊन घेतल्या. आणि इकडे एवढे सगळे याच्यात ना सगळे वांगी लावले आणि इकडे सगळ्यामध्ये भेंडी लावली. आणि हे शेवग्याचं झाड आहे बघायला, शेवग्याच्या शेंगा येतात. शेवग्याच्या शेंगा ना मुंबईला खरं ना कोणत्याही सीझन मध्ये अवेलेबल असतात, पण ना आपल्या इकडे महाग राहतात. मुंबईला किंवा सिटी सारख्या ठिकाणी खूप महाग राहतात. हे आहेत गवारीच्या शेंगा बघा. गवारीच्या शेंगाला पण गवारीची जास्त झाडं नाही आहेत एवढी, पण एका भाजीच्या वेळेस तर होऊ शकतात. म्हणजे 2-4 झाडांचं म्हटलं तरी एका भाजीला होऊ शकतात. भरपूर आले तिकडे पण गवारीच्या शेंगा बघा, भरपूर आलेत. आणि हा कसला तर वेल दिसतोय, पण मला माहिती नाही ऍक्च्युली हा वेल कशाचा असेल. हा वेल मला विचारायचं. त्यांना कडूनिंब आणि कडीपत्त्याचा फरक कळत नाही. वेल मध्ये काय घेऊन बसलाय, वेलचं काहीच कळणार नाही. त्याला बघा नाही, गवारीच्या शेंगाचं पण भरपूर झाड आहेत. आणि हे गाजराचं झाड आहे बघा. नवीन गाजर लावायचे असतात ना, तेव्हा ह्या बिया वापरल्या जातात. असं काही तर मला वाटतं सुकवून वगैरे ना असं ठेवून ह्या बिया असं चोळून परत त्याची गाजर लावली जातात. कशी गाजर लावतात हे मला नाही माहिती, पण आंबे दाखव. आंब्याचं सारी माहिती आहे बघा आंब्याकडे. आणि हे सगळं ना कांदा आहे. हे बघा कांदा पण आला. कांदे हे बघा असे लागले कांदे बघा. आतमध्ये मोठा व्हायला लागला कांदा ऍक्च्युली ना. हे सगळं कांद्याचं आहे. आणि ही आमची आंब्याची झाडं. स्पेशल बघूयात की म्हणजे ना खरं सांगू मी, आम्ही लहान होतो ना तेव्हा आंब्याच्या झाडाला इतकं मोठं आंब्याचं झाड असायचं आणि त्याला वरती आंबे लागायचे. आंब्याचं वरून बघायचं. आता असं झालं की आपण बसून आंबे तोडू शकतो. अशी पण काही जाती आल्यात आंब्याच्या. आणि याला एकाच आंब्याला किती आंबे लागले बघा. खरं सांगू ना, माझी ही ना म्हणजे अख्ख्या आमच्या घरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्यात फेवरेट जागा माझी पहिल्यापासून आहे ही. आणि मी इथं खूप बसायची पहिले, पण आता जास्त येणंच होत नाही त्यामुळे जास्त बसणं होत नाही. पण माझी ह्या आंब्याच्या झाडाखालची फेवरेट जागा आहे सगळ्यात. आणि ह्याच आंब्याला किती आंबे लागले बघा. ही माझी कृपा आहे. तुझी सगळी तुझीच कृपा आहे. त्या याच्यामध्ये लसूण होतं, लसूण काढलंय. आणि ह्या पण झाडाला बघा किती आंबे. असे तसे आंबे नाहीत. हे आंबा इतका गोड आहे ना, इतका मस्त लागतो ना. ह्याचं नाव ऍक्च्युअली मला नाही माहिती ह्याचं काय, म्हणजे हायब्रिड मध्ये आहे की प्युअर कोणतं आहे. पण ना ह्याला इतके आंबे बघा कसे ढाळे ढाळे असे, म्हणजे ढाळे म्हणजे काय ते गट्टा गट्टा असा दिसतोय. आपण बसलो सहज बसून इथं असं जेव्हा पिकलेलं असेल असं थोड्याचं खायचं मस्त वाटतं. आणि इकडे शेणखत केलेलं आहे वाटतं आमच्या जनावरांचं वगैरे ना, इकडे शेणखत. त्यामुळे ह्यांना आंबे भरपूर येणारच. ऑलरेडी नॅचरल आपला ऑर्गॅनिक आहे त्यामुळे आंबे पण ऑर्गॅनिकच आहेत. आणि गावचं असं लाईफ असते खरं, खूप छान असते गावची लाईफ. पण तसा इन्कम सोर्स जर चांगला असेल ना तर गावची लाईफ खूप छान असते. आपण गावाला शिफ्ट व्हायचं. गावाला शिफ्ट व्हायचं आपण. इन्कम सोर्स शोधा ना. महिन्याला 4 लाख रुपये, मग काही प्रॉब्लेम नाही. महिन्याला 4 लाख रुपये. अँड धिस इज पपाया. बापरे किती. माझं ना खरं सगळ्यात फेवरेट फूड मँगो आणि त्याच्यानंतर सेकंडला पपया. मला इतकी आवडते ना पपई. गावाकडे एक मिथ आहे की पपया म्हणजे लेडीजने खाऊ नये, की ज्यांचं ऑपरेशन नाही ना झालं तोपर्यंत तरी खाऊ नये. पण मी पहिलं नव्हती कधी खाल्ली, पण आता ना जसं शाळा झाल्यापासून 2-4 वेळा मी पपई खाल्ली. मला खूप आवडते पपई. त्या दिवशी तर मी स्पेशल आणून खाल्ली. हे बघा शनाई आमची अशी फिरत असते. तिचं कसं झालंय, तिला आता सोबत कोणी नाही इथं खेळायला, एकटीच आहे. आणि ईशा अजून खूप लहान आहे. जाऊ उद्या आपण खेळायला तिकडे आहे जिथे मामाच्या गावाला जायचं लग्न. मामाच्या गावाला मग तिथे आहेत खेळायला. तर ही अशी आमची आहे छोटीशी शेती. सासू सासऱ्यांनी फुलवलेली आहे छोटीशी शेती. आणि इकडे आमचं उकिरंड आहे. कसं बसलं इथे? तुझं काय चाललंय? बस बस बस. हा आमचा छोटासा बाबू आहे जे घरातला. आणि आमची छोटीशी गाई आहे. आमची गाय. तिला नको आता, किती डेंजर आहे बाबा. येतील ना किती छान वाटेल ना नारळाचं मस्त सावलीकडे. आणि हे लिंबूचं झाड पूर्ण जळून गेलं होतं लिंबूचं झाड, पण परत आलं बरं का हे लिंबूचं झाड. पण ह्याला लिंबू कधी लागणार आहेत माहिती नाही. तो पूर्ण असं जळालेलं ते झाड. वाटत नव्हतं की एवढं परत चांगलं येईल, पण कुठून आले मस्त. आमच्या शेजारी पण आंब्याची बाग आहे, त्याला पण भरपूर आंबे लागले. आणि हे नारळ बघा किती छान वाटतं इथे गार वाटतं आमचं. आणि इथे बघा हा आमचा साहेब घराचे मालक. हे आमच्या घराचे मालक उन्हामुळे इथे थंडीमध्ये झोपलेले असतात. ही सायरा आहे आमची सायरा. ही नारळाची झाड बघा किती छान वाटते, मस्त वाटतं.
इकडे पाण्याची टाकी. अजून एक मला दाखवते. ही ना रशी ही हे बांधलंय ना, हे आमच्या आजी सासूबाईंनी बांधलंय त्यांच्या कपड्यासाठी. त्यांची सोय केली त्यांनी. फक्त त्यांचाच कपडा इथे सुकला जातो. आणि बघा ना, आपण एवढं शिकलेला असतो किंवा एवढे महाग ब्रँडेड कपडे घेतो, तरी पण आपण तेवढी काळजी घेत नाही जेवढं आमच्या आजीबाई घेतात. कारण ना त्यांनी बघा स्वतःचे कपडे ऊन लागू नये आणि हवेशीर सुकावे या हिशोबाने त्यांनी बांधले. म्हणजे त्यांच्या कपडे सुते असतात ना, तर त्याचं ते कलर वगैरे उडतो, तर तसं नाहीये. आणि इकडे बघा लसूण बांधलाय हा शेतामध्ये. लसूण इथे असा का बांधलेला आहे? हे लसूण बांधलाय म्हणजे ना, शेतामधून जेव्हा लसूण काढतो ना तेव्हा तो ओला असतो आणि ओला असल्यामुळे तो नंतर खराब होतो. मग आता ते ठेवणार कुठे? डायरेक्ट उन्हाला ठेवला तर तो जळतो. मग सावलीला हवेनं सुकावा या हिशोबाने हे लसूण असं बांधलेलं असतं. म्हणजे पहिल्यापासून आपली पूर्वापार जी टेक्निक आहे ना, त्याच्या मागे असे लॉजिक असतं सायंटिफिक. ए बाबू आलो तू इकडे. बाबू आला. बाबू आमचं नुसतं पळत असतो. ह्याच्यामध्ये काय असेल हो? गहू ह्याच्यामध्ये गहू आणि ज्वारी. नाही, ह्याच्या दोन्हीत पण गहूच आहेत वाटतं. हे कणगी भरलेले आहेत दोन्ही पण गव्हाने. बघा आणि इकडे आहे आमचा मका. इकडे हा आमचा बॉस, हा आमचा घरचा मेन मालक. मालक मेन मालक आणि डेंजर डॉन. डेंजर डॉग. कोणाला रोडच्या खाली येऊ देत नाही. सोन्या ए काय चाललंय तुझं? तुझं काय चाललंय सोन्या? काय करतोय? चला 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 आळस आहे गं. आता झोप झाली. साबदा चालू. प्यारे कृष्ण, प्यारे कृष्ण, म्हणजे प्यारे कृष्ण आहे. ए एकदम चावलं बाबू ते तोंडासाठी. हे लगेच चावतो बाबू ते. आणि तिकडे बनवलंय की ते आपल्या आमच्या बाबूच आहे बदकाचं. हे डक, हे आमचा डक आहे ना, संध्याकाळी इथे झोपतो, आतमध्ये जाऊन झोपतो. त्याला सांगायची गरज पडत नाही. तर हे असं आहे आमचं गावच्या घराच्या बाहेरचं वातावरण. गावच्या घराच्या बाहेरचं आहे आमची प्रॉपर्टी. 2-3 कोटी. हा, त्याच्यापेक्षा पण जास्त असू शकते. ईश आता बोल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या आमच्या कमेंट channel- करा. आले आम्ही बाबा, आम्ही लागले. लढलो बाबा. आम्हाला जातं काय. सांग, लाईक कला बघाची कलाच्या लाईक लाईक कला, सबस्क्राईब करा आणि हा Comment करा. कमेंट करा कसं झालं. आणि तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा. आणि सांगा मी कधी दिसते ते पण सांगा कमेंट मध्ये. आमच्या गलकच आहे. तर बाय बाय फ्रेंड्स. बघू काय काय आणलं सगळं काढ. टरबूज मोठं आहे ग. छान लागते, छान लागते. हा